नमस्कार मित्रांनो, लोक म्हणतात खरं प्रेम ओळखण्याची गरज नसते, पण तुम्ही सांगा, प्रेम तुमचं खरं आहे दुसऱ्या व्यक्तीचं ओळखावं लागेल ना? विश्वास तुमच्या प्रेमावर आहे, दुसऱ्याच्या नाही. आणि जो म्हणतो ना खरं प्रेम ओळखण्याची गरज नाही, तो नेहमीच धोका खातो. तुम्हाला काही आज वेगळी लक्षणं सांगणार आहे मित्रांनो, नक्की ऐका. मी मी दिवसात एखाद्या व्यक्तीला 100 वेळा आय लव्ह यू बोलले, तुझ्यावर खूप प्रेम करतो, तुझ्याशिवाय नाही राहू शकत. माझ्या शब्दाची काय किंमत, बोलण्यासाठी तर काय हो, काही पण बोलेल. एका सेकंदात एक व्यक्ती सोडू शकते. दबाव वाढला, संधी मिळाली, सोडून चालला. चांगली व्यक्ती मिळाली, चालला सोडून. मग तो व्यक्ती काय करणार? रडणार, हातापाया पडणार, मी तर निघून जाणार. थोडं ना कॉन्ट्रॅक्ट साईन केले, तोंडाने तर आय लव्ह यू बोलले. तर मित्रांनो, हे बोलणं खूप सोपं आहे आय लव्ह यू, पण त्याची खरी परीक्षा तेव्हाच होते जेव्हा त्या नात्यात दबाव येतो. ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यावर लग्नासाठी खूप प्रेशर येतं, घरच्यांकडून, समाजाकडून. ज्याच्यावर प्रेम करतोय त्याच्याशी लग्न करण्यासाठी प्रत्येकाचंच प्रेशर असतं. तर मित्रांनो, मी हेच सांगेल, बिना टेस्ट, बिना परीक्षा घेता प्रेम कराल. मित्रांनो, हीच तर खरी वेळ आहे तुमचं प्रेम पारखण्याची. तुम्ही एखाद्या व्यक्तीबरोबर प्रेम करता, तो व्यक्ती तुमच्यावर प्रेम करतो, तर तो तुमच्यासाठी दबाव का नाही सहन करू शकत? जर तो हे झेलूच शकत नाही, तर त्याचं प्रेम खरं नव्हतंच. खूप सरळ गोष्ट आहे. एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करतो, पूर्णपणे खरं प्रेम करतो. मित्रांनो, वेगळं होण्याचं ऑप्शन नसतं. काही पण होऊ दे, तो वेगळं होणार नाही, कारण तो तुमच्याशिवाय जगणं विचार पण करू शकत नाही. आणि ज्याला वेगळं व्हायचंय, माझे आईवडील नाही तयार होत, नको म्हणतात, नको बोलतात, मला दबाव टाकतात, ब्लॅकमेल करतात. लोक काही म्हणतील, तू नाही इंडिपेंडेंट नाही आहेस, तू काही कमावत नाही आहेस, तू खूप कमी कमावतो. जी व्यक्ती असं करते, अडचणी येतात, प्रेम सोडतंय, तर सरळ शब्दात त्याचं प्रेम खरं नव्हतं. तुम्ही त्याच्यासाठी डिप्रेशनमध्ये जाण्याऐवजी जीव देण्याची गरज नाही मित्रांनो, कारण त्याचं प्रेम खरं नव्हतंच. चांगलं झालं, टेस्ट झाली, चांगलं झालं, प्रूव्ह झालं, तुम्हाला तरी समजलं तुमचं प्रेम खरं होतं. दुःख भोगावं लागेल, भोगा, पण पुढे निघा. पण ही टेस्ट होणं गरजेची आहे. आणि तो यात फेल झाला, जेव्हा अडचणी येतात, दबाव येतो, ब्लॅकमेल होतं, स्पेशली चॉईस करावं लागतं. तर ही तर खऱ्या प्रेमाची परीक्षा आहे. टेस्ट करून प्रेम होतं ना, ते नातं लाईफ लॉंग टिकतं. तेव्हाच त्या व्यक्तीची किंमत कळते. अडचणींचा सामना करावा लागतो. असं असेल तर खरं प्रेम प्रूव्ह करायला, अशा खऱ्या प्रेमात कधीही कोणती कंडिशन नसते. प्रेम इतकं पवित्र आहे, ते देवाचं दुसरं रूप आहे. त्या प्रेमाला कधी कंडिशनची गरजच नसते. तू एवढं कमावणार, तुला सरकारी नोकरीच पाहिजे तरच मी लग्न करेल, मी तुझ्यावर प्रेम करतो, तू मला तुझं प्रूव्ह दे. तुझ्या प्रेमाचं प्रूव्ह करण्यासाठी माझ्यासोबत तुला झोपावं लागेल, रोमांस करावं लागेल लग्ना अगोदर. तेव्हा समजेल की प्रेम खरं आहे का खोटं आहे. तेव्हाच तुझ्यासोबत राहील, नाहीतर तुला सोडून देईल. तू कोणासोबत फ्रेंडशिप नाही करायची. तुझ्या आयुष्यात एकच फ्रेंड आहे आणि तो म्हणजे मी असणार. कोणासोबत बोलायची गरज नाही. तू लग्नानंतर फक्त माझ्या आईवडिलांची काळजी घ्यायची, माझी काळजी घ्यायची, तेव्हाच मी तुझ्यासोबत लग्न करेल. जेव्हा प्रेमात अशी कंडिशन येतात, तेव्हा ते कंडिशनल प्रेम. आणि हे प्रेम नसतं मित्रांनो. मला कोणती व्यक्ती आवडती, 4 चांगल्या गोष्टी बोलले, आता मी विचार करतो त्या व्यक्तीसोबत लग्न पण झालं पाहिजे, माझ्या म्हणण्याप्रमाणे वागलं पाहिजे. हे प्रेम नाही. हा प्रेमाच्या पवित्रेवर एक धब्बा आहे. आणि जिथं कंडिशन येतं तिथं सांगा, मला कंडिशन मान्य नाही. तुम्ही त्या व्यक्तीला विनंती करू शकता, सजेशन देऊ शकता, डिस्कशन करू शकता, पण जिथं कंडिशन ठेवली की मी तुझ्यापासून वेगळं होईल जर तू असं केलं तर, खऱ्या कंडिशनविषयी नाही बोलत मी इथं. जिथं असं होतं, मला चीट करू नको, किंवा माझ्याशी तू चिटिंग करतोयस, तुझं बाहेर काहीतरी आहे, मी या कंडिशन नाही बोलत, तर मी तुझ्यासोबत राहणार नाही, असं असेल तर मी एकदम खरी गोष्ट आहे. जर व्यक्ती चीट करत असेल खऱ्या प्रेमात, तर ही गोष्ट खरी आहे. पण जे खऱ्या प्रेमात ब्रेकअप नसतो. आजकाल तर ट्रेंडच आहे, 2 व्यक्ती एकमेकांवर प्रेम करतात, रिलेशनमध्ये राहतात, त्यांना काही वेळानंतर ब्रेक पाहिजे असतो. जिथं ही गोष्ट येते ते प्रेम खरं नसतं, कारण खऱ्या प्रेमात ऑप्शन नसतं. तुम्ही त्या नात्यातून बोर होणारच नाही. फक्त तीच पाहिजे, तिच्याशिवाय दुसरं कोणी नको. तिच्याशिवाय 1 तास पण मुश्किल आहे, आणि तिच्याशिवाय जीवन पण मुश्किल आहे. आणि तुम्ही तुम्ही ज्या नात्यात ब्रेक घेता ते खरं प्रेम नाहीच आहे. आणि ब्रेक होतच असेल तर आत्ताच तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हे प्रेम आत्तापर्यंत तरी खरं नव्हतं. मित्रांनो,
ह्याच 3 गोष्टी आहेत ज्या मी आज तुमच्यासोबत शेअर केल्यात. जरा समजून घ्या आणि लक्ष द्या. तुम्हाला समजेल खरं प्रेम म्हणजे काय.